नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। पीडित तरुणीच्या वर्तणुकीत मोठा बदल आढळलेला आहे। नवी माहिती समोर आली आहे। सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। वर्षभरापासून लिपस्टिक लावणं ही पूर्णपणे बंद केल्याचं देखील आता तपासात समोर आलेलं आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहतोय। पीडित तरुणीच्या वर्तणुकीत मोठा बदल आढळल्याची नवी माहिती आता समोर आली आहे। सलग 2 वर्ष महिनाभर उपवास केल्याची ही माहिती, तसेच हिंदू मैत्रिणींसोबत जेवणास ती तरुणी नकार देत होती। पीडित तरुणीनं गेल्या वर्षभरापासून लिपस्टिक लावणंही पूर्णपणे बंद केलं होतं। संशयित आरोपी दानिश विवाहित असल्याची माहितीही पीडितेला पटली नाहीये। आरोपींची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध असल्याचा आरोप आहे। काही विशिष्ट धर्मीय तरुणींचाही प्रकरणामध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जाते। विशिष्ट पोशाख ट्राय कर असं म्हणत मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला। वेळ प्रसंगी जबरदस्ती केल्याची ही माहिती सूत्रांकडून समोर येते। तर धर्मांतर षडयंत्र नेमकं कसं सुरू होतं ते देखील आपण बघतोय। संशयित आरोपी सभ्यतेचं वर्तन करून तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता। आरोपी कामामधून विश्वास संपादन करायचा, यासाठी आणखी एक व्हॉट्सअप ग्रुपही वापरायचा। कामावरून प्रेशर आल्यास दुसऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरून मदत करून विश्वास संपादित करत असायचा। जर कुणाचं टार्गेट पूर्ण झालं नाही तर अज्ञात स्थळी किंवा फ्लॅटमध्ये बोलावून मुलींसोबत गैरवर्तन करायचा। संशयित आरोपी ठरवून या सगळ्या गोष्टी करत होता। एका विशिष्ट प्लॅननुसार धर्मांतराचा तगादा तरुणींना लावत असल्याचंही तपासात उघड आलेलं आहे। तर नाशिकमधील नामांकित कंपनीत महिला अत्याचाराचं प्रकरण आणि त्याच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांची गोपनीय कारवाई सुरू झाली आहे। महिला वरिष्ठ अधिकारी वेषांतर करून कंपनीत दाखल झाल्या। 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम या ठिकाणी तैनात होती। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन प्रत्यक्षात पकडण्यात आलेलं आहे। नाशिक शहरात एका नामांकित मल्टीनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। महिला अधिकाऱ्यांच्या मदतीनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात गोपनीयता पाळली आहे। संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करायचा असा आरोप आहे। महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी 7 महिला कर्मचारी यांच्या पथकानं कंपनीत वेषांतर करून प्रवेश केला। मीटिंग दरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन प्रत्यक्षात पकडण्यात आलं। शिताफीनं कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या। 40हून अधिक सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी तर ठोस पुरावे जमा करण्यात आले। डिजिटल आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मोठी कारवाई यशस्वी। नाशिक पोलिसांच्या धाडसी आणि अचूक ऑपरेशनमुळे प्रकरणाचा भांडाफोड। या आयटी कंपनीत नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष केलं जायचं असा आरोप आहे। पीडितांच्या आरोपानुसार माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली असं सांगून महिलांवरती उपकाराचं ओझं टाकलं जायचं। एका पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवरती नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। तर एका तरुण पुरुष कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचं उघड झालंय। कामाच्या ठिकाणी विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करून कर्मचाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं। या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार या लोकांना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या कंपनीच्या HR अश्विनी चेनानी यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे। तर नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणी आता नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन सुरू आहे। आयटी कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आलेल्या आहेत। TCS कंपनीमध्ये ते धर्मांतरच्या विषयावर जो विषय झालेला आहे, मुलींवर छेडछाड केली, मुलींची विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय, त्या निषेधार्थ आज आम्ही इथे जमलोय।
आणि इथून पुढे जर असं काही झालं तर हे कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काय नेमकी मागणी असणार? मागणी अशी आहे का गेल्या काही दिवसापासून हा जो कॉर्पोरेट जिहादच्या प्रकारामुळे हे जे चाललं आहे का हिंदू धर्मियातील मुलींना गळाला लावून त्यांचं धर्म परिवर्तन करण्याचं काम हे जिहादी वृत्तीचे हे करताय. कारण की आपल्या हिंदू धर्मातली जी लेक आहे त्यांना बाटवण्याचं काम आणि त्यांना बाटवण्याचं काम हे करत आहे आणि बाटवता बाटवता त्यांचं धर्मांतर करताय. त्यांच्यापासून अनेक मुलींना धोकाधडीचे कामं झालेले आहे. तर मला अशी विनंती आहे सरकारकडे की यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. ही आमची भारतीय जनता पार्टीची ही मागणी आहे आणि असा कॉर्पोरेट जिहाद यापुढे कुठे घडू नये यांच्यावर मोकोका लावा.